नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। डॉक्टर हाशमी मिनाज यांचा अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे दिनांक 26 एप्रिल रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता शहरातील अक्षता मंगल कार्यालय येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्ह्यातील 400 लोकांनी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। या सोहळ्यात विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील दर्गा रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर हाशमी मिनाज यांनी परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर व शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अजमत खान यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। त्यानंतर डॉक्टर मिनाज हाशमी सामाजिक कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, काय सांगणार आहे यासंदर्भात? आज अजितदादा पवार आले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षात प्रवेश केला आणि दर्गा रोडच्या विकास कामासाठी आमचा मेन हेतू हेच होता। आणि याच्या अगोदर प्रतापभैया देशमुख यांनी माझ्या कामाची दखल घेऊन 1-2-4दा मला बोलवलं, माझ्याशी चर्चा केली आणि नंतर त्यांनी मला असं केलं की बाबा तुम्ही पक्ष प्रवेश करा। म्हणलं ठीक आहे, दर्गा रोडच्या कामांसाठी हे करणं आता आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे। आणि दर्गा रोडचं असं नाही की फक्त दर्गा रोड, परभणीच्या कल्याणासाठी अजित पवार सर इथं येऊन आपल्याकडं कामं करतात, तर आपण होऊन इथं का काम करायचे नाही। त्यामुळं प्रतापभैया देशमुख आणि आमदार विटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा आज प्रवेश निश्चित झाला आहे आणि पुढचं काम यांच्या मार्गदर्शनाखाली करू। आणि अजमत साहेब आमचे मार्गदर्शक यांचं पण योगदान राहिलेलं आहे आमच्या कामानिमित्त, कारण प्रतापभैया देशमुखांकडे आम्हाला घेऊन जाणारे अजमत खान साहेब। इच्छुक आहात का? मी इच्छुक आहे, पण जर पक्षानं संमती दर्शवली आणि त्यांनी काय इंटरेस्ट दाखवला तर, नाही तर तसं काहीच नाही। माझं फक्त एकच काम आहे, समाज काम, समाजासाठी काही करू तसं आपलं मन आहे, बाकी काही नाही। बाकी पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील ते आम्ही मान्य करू। आज सरांनी पवार साहेबांनी ठीक आहे, आज त्यांनी स्वतः सांगितलंय की दर्गा रोडच नव्हे तर पूर्ण परभणीचा नक्षा बदलू आणि बसस्टँडमध्ये जी आज गदळ त्यांनी पाहिली तिथं जाऊन त्यांनी ते सगळ्यांना ठणकावलेलं आहे। काय ते सगळं बोलले ते की ही एवढी धूळ कस काय, एवढा जे तिकडं धूळ होती त्याला बघून ते संतापले होते, ते बरोबर केले त्यांनी। आणि आजपासूनच त्याची सुरुवात झालेली, परभणीच्या विकास कामांची सुरुवात आजपासूनच झालेली, करायले ते सगळं आणि पुढे पण त्यांचं पूर्ण लक्ष राहणार। लक्ष म्हणजे कसं आहे की पूर्ण लक्ष त्यांचं इकडंच आहे, कारण या महिन्यात 2दा त्यांचा दौरा इथं झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इकडं आहे, त्यांचं लक्ष इकडं आहे, आपल्याकडं आहे। त्यामुळेच मी ते निर्णय घेतला की खूप सर्वात चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे। राज्याचा उपमुख्यमंत्री आपल्या म्हणजे शहराकडे जर बघत असतो पॉझिटिव्ह यानं, तर खूप चांगली गोष्ट आहे। बिलकुल करणार आणि निवडणुकांसमोर आपले काम लोकांना दाखवणार आणि पक्षश्रेष्ठी जे काही ठरवतील त्यानुसार आपण काम करणार आहे। इच्छुक आहे का त्याच्या? बिलकुल इच्छुक आहे आपण। जर पक्षानं संमती दर्शवली आणि हिरवा झेंडा दाखवला तर आपण ओके। नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज।